नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये शॉप ॲक्ट लायसन कसं काढायचं तेही घरच्या घरी हे आपण पाहणार आहोत. शॉप ॲक्ट लायसन हे मुख्यतः आपल्या महाराष्ट्रामध्ये बँक लोन, व्यवसाय यासाठी मॅन्डेटरी राहतं किंवा महत्त्वाचं राहतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात की घरच्या घरी ₹59 कसं शॉप ॲक्ट लायसन काढायचं. तर व्हिडिओ कुठेही मिस करू नका, शेवटपर्यंत पहा. आणि जर आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूयात. तर सर्वात अगोदर आपल्याला गुगलमध्ये शॉप ॲक्ट असं टाईप करायचं आहे आणि इथं जे तुम्हाला 2 नंबरची लिंकवरती मी क्लिक करत आहे. बरोबर त्या महाऑनलाईनच्या लिंकला तुम्हाला क्लिक करायचं आहे. देन आता वेबसाईट ओपन झाल्यानंतर रजिस्टर फॉर न्यू युजर या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथं जो ऑप्शन नंबर 1 दिसत आहे, त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला आपला जिल्हा इथं सिलेक्ट करायचा आहे. देन आपल्याला इथं मोबाईल नंबर आपला टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड ओ-टी-पी या ऑप्शनला आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. मी आता ओ-टी-पी टाकून घेत आहे आणि युजर नेम क्रिएट करत आहे. युजर नेम आपल्याला चेक पण करून घ्यायचं आहे. चेक युजर नेम अवेलेबिलिटीला क्लिक करून. तर हे युजर नेम आपल्याला अवेलेबल आहे. तर इथं तुम्हाला तुमचा पासवर्ड टाइप करायचा आहे. देन तुम्हाला कन्फर्म पासवर्डमध्ये तोच पासवर्ड तुम्हाला इथं द्यायचा आहे. खाली तुम्हाला नाव टाकून घ्यायचं आहे. मराठीमध्ये नाव ऑटोमॅटिक येणार आहे. त्यानंतर जन्मतारीख टाकायची आहे तुम्हाला आणि खाली आय ॲक्सेप्ट हे जे बटन दिसत आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला रजिस्टरला क्लिक करायचं आहे. आता वरी आपण पाहू शकतो युजर नेममध्ये मोबाईल नंबर आपल्याला इथं परत एकदा टाइप करायचा आहे आणि त्या मोबाईल नंबरवरती आपल्याला परत एकदा ओ-टी-पी घ्यायची आहे, जो तुम्ही सुरुवातीला मोबाईल नंबर दिलेला होता. तर ओ-टी-पी पाठवून घेऊयात आपण सेंड ओ-टी-पी करून. त्यानंतर आपण तिथं ओ-टी-पी टाकूयात. जी काही पहिली ओ-टी-पी होती ती मी इरेज करत आहे. आता परत एकदा आपल्याला तिथं ओ-टी-पी टाकून घ्यायची आहे आणि रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे. चला तर मी इथं ओ-टी-पी पूर्णपणे टाकून घेतो. ओ-टी-पी टाकल्यानंतर रजिस्टर केलेलं आहे, तर आपलं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झालेलं आहे. आता आपल्याला परत वेबसाईटवरती यायचं आहे आणि जे युजर नेम आपण क्रिएट केलेलं होतं ते युजर नेम आणि तुमचा पासवर्ड इथं आपल्याला एंटर करायचा आहे आणि खाली जो दिलेला कॅप्चा आहे तो कॅप्चा आपल्याला इथं एंटर करून आपला जो डिस्ट्रिक्ट आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि देन आपल्याला लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे. इथे आपण आता इंडस्ट्रीज, एनर्जी अँड लेबर डिपार्टमेंटला क्लिक करणार आहोत. देन आपल्याला इथं पुढे जो ऑप्शन दिसत आहे त्याच्यामध्ये आपल्याला शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन याला क्लिक करायचं आहे. देन आता याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक ऑप्शन आहे की आपल्याला इथं इंडिव्हिज्युअलला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन पण डाउनलोड करून घ्यावं लागणार आहे. तर इथं मी शॉपला क्लिक करतो. ठीक आहे. इथं बाकीचेही ऑप्शन तुम्हाला दिसून येतील. त्या पद्धतीनं तुम्ही जर रजिस्ट्रेशन पाहिजे असेल तर त्या पद्धतीनेही करू शकता. तर इथं आपल्याला एक डिक्लेरेशन मिळणार आहे, ते आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती कस्टमरची साईन घेऊन त्याला पी-डी-एफ बनवून आपल्याला ते पण अपलोड करायचं आहे. तर इथं शॉप अँड एस्टॅब्लिशमेंटला क्लिक केल्यानंतर शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट याला क्लिक केल्यानंतर ते डिक्लेरेशन आता डाउनलोड होणार आहे. तर इथं आपण चला तर आता ते कशा पद्धतीनं डाउनलोड करायचे ते पाहणार आहोत. तर शॉप अँड एस्टॅब्लिशमेंटला मी क्लिक करतो आणि तिथं सेल्फ डिक्लेरेशन हा जो ऑप्शन दिसत आहे त्याला क्लिक केल्यानंतर एक PDF तुम्हाला दिसेल. तर त्याला तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे प्रिंटरने आणि तिथे त्या कस्टमरचे नाव आणि त्याची सही हे लास्ट पेजवरती द्यायची आहे आणि ते पेज तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये मी सांगणारच आहे. तिथं तुम्हाला ते अपलोड करायचं आहे. तिथे तुम्हाला तुमचा फोटो पण अपलोड करावा लागणार आहे. त्यानंतर तुमच्या दुकानाचा फोटो पण अपलोड करावा लागणार आहे. कस्टमरची साईन पण अपलोड करावी लागणार आहे आणि आधार पण अपलोड करावं लागणार आहे. चला आता फॉर्म भरायला सुरुवात करूयात. तुमचं जे औरंगाबाद माझं डिव्हिजन येतो मी ते सिलेक्ट केलं, जिल्हा लातूर केला आणि माझं जे ऑफिस आहे ते पण मी इथं सिलेक्ट केलं. ठीक आहे. आता नेक्स्ट ऑप्शन आपल्याला इथं येतो नेम ऑफ एस्टॅब्लिशमेंट म्हणजे तुमच्या आस्थापनेचे नाव. तर मी इथं विजय कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. देन आता आपण इथं न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करणार आहेत. नेम ऑफ बिल्डिंग म्हणजे हा जो रखाना दिसत आहे इथं तुम्हाला तुमचा पूर्ण पत्ता द्यायचा आहे. नेम ऑफ बिल्डिंग तर तुम्ही ते 01 वगैरे किंवा काही निवास वगैरे असेल तर ते पण टाकू शकता. देन तुम्हाला इथं तुमची लँडमार्क द्यायची आहे, तुम्हाला तुमचा जिल्हा द्यायचा आहे, तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट द्यायचा आहे, तुम्हाला तुमचा पिनकोड द्यायचा आहे
आणि तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित पत्ता भरून घ्या. आता नेक्स्ट आपण पार्ट पाहणार आहोत, डेट ऑफ कमिसमेंट ऑफ बिझनेस म्हणजे व्यवसाय सुरू केलेल्याचा दिनांक. व्यवसाय सुरू केलेला दिनांक टाकून झाल्यानंतर आपलं फर्म प्रायव्हेट आहे का पब्लिक आहे टाईप करायचं आहे आणि नेम ऑफ वर्किंग म्हणजे आपल्या इथं काम करणाऱ्या मजुरांची संख्या म्हणजे पुरुष किती आहेत, महिला किती आहेत आणि इतर किती आहेत, ह्या प्रत्येक रखान्यामध्ये आपल्याला त्यांची पुढील ऑप्शनमध्ये भरायची आहे. नाव, नेम ऑफ इंटरप्रिटर म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही शॉप ॲक्ट लायसन काढत आहात त्याचे पूर्ण नाव द्यायचे आहे. आणि दुसरा जो ऑप्शन दिसत आहे मालकाचा निवासी पत्ता, तर तो तुमच्या व्यवसायाचा आणि राहण्याचा सेमही असू शकतो किंवा कदाचित वेगळा पण असू शकतो. तर आपल्याला व्यवस्थित असा पूर्ण तुमचा स्वतःचा मालकाचा जो पत्ता आहे तो व्यवस्थित पूर्णपणे आपल्याला भरायचा आहे. नेम ऑफ बिल्डिंग, त्यानंतर स्ट्रीट, त्यानंतर लँडमार्क, तुमचा जिल्हा टाकायचा आहे, ठीक आहे, आणि तुमचा पिनकोड पण टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा आधार नंबरसुद्धा इथं तुम्हाला द्यायचा आहे, ठीक आहे, मोबाईल नंबर पण द्यायचा आहे, तुमची स्टेट टाकायची. तर असं व्यवस्थित पूर्णपणे तुम्हाला तुमचा पत्ता इथं फिल करायचा आहे. आता नेक्स्ट ऑप्शनमध्ये तुम्हाला व्यवस्थापकाचे नाव आणि निवासी पत्ता द्यायचा आहे. खाली जो ऑप्शन दिसत आहे म्हणजे मॅनेजर नेम इन मराठी, तर हे नाही भरलं तरी चालतं, याला भरावं असंच काही नाही आहे. आता पुढल्या ऑप्शनमध्ये तुमचा जो उद्योग आहे तो कशामध्ये येतो, जसं की आस्थापना, उपाहारगृह, दुकाने, तर आपलं दुकानेमध्ये येतं. तर दुकानेमध्ये आपण क्लिक करणार आहात. आता त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत की तुमचं खेळणीचं दुकान आहे, ज्वेलरी शॉप आहे किंवा बॅटरी विक्रेता आहात, रेडीमेड गारमेंट आहे, स्क्रॅप मर्चंट आहे. तर जो कोणता ऑप्शन तुम्हाला योग्य वाटत असेल ते करा किंवा इतर म्हणून टाईप करू शकता आणि तुमच्या बिझनेसचं नाव पुढे तुम्ही डायरेक्टली देऊ शकता. की जसं मी विजय कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, याच्यामध्ये ते नाव सापडत नाही तर मी ते डायरेक्ट विजय कन्स्ट्रक्शन असं लिहिलेलं आहे. आता इथं सेल्फ ओनरशिप प्रॉपरायटरी हे महत्त्वाचं आहे. आता इथं खाली जे ऑप्शन दिसत आहे त्याला ॲग्री करा आणि सबमिट बटनवरती क्लिक करा. तर इथं तुम्हाला तुमचा एक ॲप्लिकेशन नंबर मिळणार आहे. तर या ॲप्लिकेशन नंबरला तुम्ही कॉपी करायचा आहे आणि कुठेतरी तुम्ही त्याला पेस्ट करून ठेवा. याचा उपयोग आपल्याला नेक्स्ट पार्टमध्ये पडणार आहे. तर आपण ॲप्लिकेशन नंबर कॉपी केलेला आहे. परत वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत. शॉप सिलेक्ट केलेला आहे, रजिस्ट्रेशन ऑफ शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट सिलेक्ट केलेला आहे आणि तो ॲप्लिकेशन नंबर टाकून आता आपल्याला अपलोड डॉक्युमेंट या बटनवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला फोटो, सिग्नेचर, तुमचं आधार कार्ड, दुकानाचा फोटो आणि डिक्लेरेशन या सर्व गोष्टी PDF मध्ये तुम्हाला इथं अपलोड करायच्या आहेत. त्याची जी साईज लागणार आहे मॅन्डेटरी, तर प्रत्येक ऑप्शनच्या पुढे तुम्हाला त्याची साईज दिलेली आहे. तर त्या सर्व साईज तयार करून PDF तयार करा आणि देन इथं आपल्याला त्या सर्व गोष्टी अपलोड करायच्या आहेत. आता आपले सर्व डॉक्युमेंट्स इथं अपलोड झालेले आहेत. तर आपल्याला इथं आता सबमिट डॉक्युमेंट या बटनवरती क्लिक करून हे सर्व डॉक्युमेंट, साईन, आपलं आधार कार्ड, हे सर्व डॉक्युमेंट इथं आपल्याला अपलोड करायचे आहेत. देन आता आपण जो काही गव्हर्नमेंटचं पेमेंट आहे ते पेमेंट करणार आहोत. तर खाली दिलेल्या हिरव्या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पेमेंट करायचं आहे. आता इथं सर्व ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तुम्ही IMPS, NEFT याद्वारे पण पेमेंट करू शकता. तर मी इथं आता जे काही गव्हर्नमेंटचे पेमेंट आहे ते पेमेंट करणार आहे. तर इथं आपण जनरेट QR या बटनला क्लिक करणार आहेत. QR ने पण आपण इथं पेमेंट करू शकतो. तर हा जो QR आहे याला आपल्याला स्कॅन करायचा आहे. तर ते पेमेंट ऑटोमॅटिकली गव्हर्नमेंटला जाणार आहे. तर इथं आपलं पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे. तर याची तुम्ही प्रिंट पण काढू शकता आणि कस्टमरला देऊ पण शकता. तर या बटनला आपण आता क्लिक करणार आहेत आणि बॅक जाणार आहेत. तर इथं आपल्याला जो आपण ॲप्लिकेशन नंबर आपला सुरुवातीला मिळालेला होता तोच परत तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि इथं तुम्हाला तो ॲप्लिकेशन नंबर पेस्ट करायचा आहे आणि सर्च या बटनवरती क्लिक करायचं आहे. आता ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर आपल्याला पूर्ण डिटेल येणार आहे आपल्या ॲप्लिकेशनची. तर तिथं डाउनलोड रिसिप्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर हे शॉपॅक्ट तुम्हाला इथं डाउनलोड झालेलं दिसणार आहे. तर हे तुम्ही शेअर पण करू शकता किंवा याची प्रिंट पण काढू शकता. तर मित्रांनो, हा होता शॉपॅक्ट लाईव्ह बनवण्याचा व्हिडिओ. जर व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओबद्दल जर तुमचं काही मत असेल किंवा काही एडिटिंग असतील, काही माहिती पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये आम्हाला कळवू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.